जमिनीच्या फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। इथे थेट तोतया मालक उभा करून तब्बल 100 कोटींची जमीन लाटण्यात आलेली आहे। या महाघोटाळ्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत मुख्य संशयित खरेदीदारासह एजंटला बेड्या ठोकल्यात। दरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। उन्होंने तो वेकअप तो कर लिए, एआई कर लिए, आधार वेरिफिकेशन नहीं करे। उसके अंदर सब रजिस्ट्रार का भी काम था कि उन्हें आधार वेरिफिकेशन करना चाहिए। विदाउट आधार वेरिफिकेशन, अगर आधार वेरिफिकेशन होता तो ये डॉक्यूमेंट ही नहीं होता था। सबसे पहला तो वहाँ पे फ्लॉज वही था। सेकंड दूसरा और एक ये था कि डॉक्यूमेंट अधूरे थे। पैन कार्ड डिक्लेरेशन अब 45-50 लाख रुपए वो भर रहा है और वो बोलता मेरे पास पैन कार्ड नहीं है, और मेरे पास तो पैन कार्ड है। वो भी बनावट आदमी जो है वो डिक्लेरेशन दे रहा। मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ ज्याच्या नावे हे बक्षीसपत्र झालं आणि जुनेद खान जो एजंट होता, या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयाने दोघांना 2 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। त्यांनी जे आधार कार्ड वापरलं होतं, अली असगर यांच्या नावाचं आधार कार्ड वापरलं होतं, परंतु फोटो हा त्या तोतया माणसाचा होता। नेमका आधार कार्ड कुठून तयार केलं, कसं तयार केलं हे पुढे येणाऱ्या तपासात निष्पन्न होईल। जे 12 दस्तावेज जे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस झालेले आहेत आणि 4 दस्तावेज जालन्यामध्ये झालेले आहेत, या 16 दस्तावेजवर ताबडतोब एन्क्वायरी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत। आम्ही तर त्याच्यात असं म्हणणं आहे की यांच्यावर मोका लावला पाहिजे, कारण की शासकीय कागदपत्रांचा गैरवापर ते करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।